ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर इकडे नागपूर जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। सप्टेंबर महिन्यामध्ये नागपुरात रुग्णांचं पीक होतं, बेड्स मिळत नव्हते, बेड्ससाठी मारामारी होत होती। मात्र आता कुठेतरी नागपूरकरांसाठी एक गुड न्यूज ही आहे की रुग्णांचा दिवसाचा आकडा हा कमी होताना दिसतो आहे। मात्र नुसता आकडा बघूनच खुश होण्यात अर्थ नाही, हे सुद्धा तेवढ्याच महत्त्वाचं आहे। 1 सप्टेंबरला दिवसाचे पॉझिटिव्ह रुग्ण हे 1477 होते, तर 15 सप्टेंबरला हा आकडा वाढलेला होता। 1957 रुग्ण त्या दिवशी होते, तर 5 ऑक्टोबरला म्हणजे आता मात्र हा चक्क 1/3 आलेला आहे, 746 रुग्ण। याची एक परिणिती ही सुद्धा झालेली आहे की बेड्सचं जे ब्लॅक मार्केटिंग होतं ते मात्र थांबलेलं आहे। अगदी प्रत्येक पद्धतीचे बेड्स हे आता प्रचंड प्रमाणामध्ये अवेलेबल आहे। खरं तर ही सुद्धा गुड न्यूजच आहे। मात्र लोकांनी निश्चिंत होऊ नये, कारण शेवटी दिसणारा आकडा हा डिसेप्टिव्ह सुद्धा असतो। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।